ज्या दिवशी सगळ्या देशाचं लक्ष दिल्लीतल्या जंतर मंतरकडे आहे, त्याच दिवशी सोनम वांगचुक यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेली एक चिठ्ठी सकाळी 6:39 म्हणजे आंदोलन सुरू होण्याच्या किमान एक तासभर आधी जाहीर केलेली आहे आणि त्या चिठ्ठीची सध्या खूप चर्चा होती आहे। या आंदोलनाला प्रतिसाद नेमका कसा मिळतोय? दिल्ली पोलीस या आंदोलनाला कसं हाताळणार? आंदोलन आणि उपोषण आजच संपणार का? सरकार त्याला प्रतिसाद नेमका काय देणार? या सगळ्याची चर्चा आज दिवसभरामध्ये चालू आहे। या आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे हा पहिला व्हिडिओ आहे आपला। आंदोलन संपल्यानंतर पुन्हा सविस्तर विश्लेषणासह आपण भेटूच। पण गेल्या 7-8 तासामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। एकतर काल रात्री सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी जेव्हा जाहीरपणे मीडियाला सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये सोनम वांगचुक उपोषण सोडतील, तेव्हा त्यांनी हे सांगितलं की उद्या उपोषण सोडतील, म्हणजे उपोषण उद्याच सोडणार आहेत सोनम वांगचुक, म्हणजे आज। ही गोष्ट जेव्हा त्यांच्याच बोलण्यातनं आली आणि त्यातही त्यांनी ज्या अटी आणि शर्तींची तिथं मांडणी केलेली होती, त्याच्यामुळे बरीच चर्चा सुरू झाली आणि नेमके तेच मुद्दे सोनम वांगचुक यांनी आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले आहेत। आता या चिठ्ठीमधल्या या 3 डिमांड्सबद्दल आपण बोलूच, पण त्याच्या आधी जंतर मंतरवरती आत्ता काय घडतंय? एकतर जंतर मंतरवरती मीडियाचं कव्हरेज थोडंसं कमी व्हावं याच्यासाठी जॅमर लावण्यात आलेले होते। तिथं एक व्हिडिओ जो आहे तो दिल्ली पोलिसांनीच भरलेल्या दगडांच्या ट्रकचा पण एक व्हायरल होतोय, जो स्वतः अभिजित दिपकेनं त्या ठिकाणी पोस्ट केलेला आहे। तो मी तुम्हाला दाखवतोच। पण दुसरीकडे बरेच विरोधी पक्षनेते जे आहेत ते सुद्धा जंतर मंतरवरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे। देशभरातनं काही कार्यकर्ते सुद्धा जंतर मंतरवरती पोहोचतायत। याचं कारण त्यांना या आंदोलनातनं सरकारला जाग यावी, काहीतरी सरकारवरती दबाव निर्माण व्हावा असं वाटतंय। पण आपण सुरुवात करूयात सोनम वांगचुक यांच्या त्या चिठ्ठीनं। या चिठ्ठीची सुरुवात ते असं करतायत, डिअर फ्रेंड्स अँड सपोर्टर्स, मेनी ऑफ यू आस्क्ड व्हेन विल आय एंड द फास्ट, म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मी उपोषण कधी संपवणार याच्याबद्दल विचारणा केलेली होती। त्याच्यावरती ते असं म्हणतायत की 20 जुलैला म्हणजे आजच मी उपोषण सोडेन जर, पहिला मुद्दा आहे, इफ द गव्हर्नमेंट टेक्स अकाउंटेबिलिटी ऑफ द रिसेंट फेल्युअर्स इन एज्युकेशन सिस्टीम, पेपर लीक्स एटसेट्रा। आता बघा, याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा फक्त अकाउंटेबिलिटीची आहे, राजीनाम्याची नाही आहे, हा पहिला मुद्दा। आणि रिसेंट फेल्युअर्स इन एज्युकेशन सिस्टीम म्हणजे पेपर लीक आणि ही या सगळ्या मुद्द्यांची फक्त एक जबाबदारी घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। और म्हणजे समजा हे नाही झालं तर, हे आणि दुसरा मुद्दा असं म्हटलेलं नाही आहे, म्हणजे सरकारनं हे पण करावं आणि सोबत बाकीच्या गोष्टी असं म्हटलेलं नाही आहे। आयदर हे किंवा मग जेव्हा मी आणि कॉकरोच जनता पार्टीचे काही लोक आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊ, तेव्हा वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी आम्हाला हे ॲश्युरन्स द्यावं की ते हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करतील। आता खरं तर या मुद्द्याबद्दल मला काही गोष्टी कळल्या नाहीत, कारण समजा जरी उपोषण नसतं झालं तरी मुद्दा तर उपोषणाच्या आधीपासून होता। नीट पेपर लीकबद्दल, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल बोलणारे फक्त कॉकरोच जनता पार्टी नाही आहेत, देशभरातले सगळे पक्ष बोलत आहेत, काँग्रेस आंदोलन करत आहेत आणि तसंही हा मुद्दा उपस्थित केला जाणारच संसदेमध्ये। याच्यामध्ये काही तुमच्या उपोषणाची ही मागणी असायची गरज नाही आहे, हा पहिला मुद्दा। कारण या संपूर्ण चिठ्ठीमध्ये काय दिसतंय की जास्त जबाबदारी ही आता विरोधकांच्यावरती आल्याचं दिसतंय, की विरोधी म्हणजे ह्याच्यामध्ये पण म्हणताना काय म्हटलंय बघा की व्हेरियस एमपीज ऑफ व्हेरियस पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी आम्हाला हे ॲश्युरन्स द्यावं। याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची अपेक्षा जी आहे ती केवळ पहिल्याच वाक्यामध्ये संपलेली आहे की तुम्ही अकाउंटेबिलिटी घ्या झालेल्या घटनांची। आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली असं म्हटलंय की जर समजा माझ्या तब्येतीनं परवानगी नाही दिली तर मी हॉस्पिटलमध्येच असेन आणि वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मला हे ॲश्युरन्स द्यावं, तर आणि तरच हे उपोषण जे आहे ते मागं घेतलं जाईल। म्हणजे थोडक्यात काय आहे की उपोषण हे 2 मुद्द्यांवरती संपणार आहे। एकतर सरकारनं या सगळ्याची अकाउंटेबिलिटी आपण घेतोय हे सांगावं, अकाउंटेबिलिटी म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे।
त्याच्यामध्ये काय राजीनामा आहे किंवा परीक्षा सुधारण्यासंदर्भात काही समिती नेमावी, असा काही एक्झॅक्ट पॉईंट नाही आहे. अकाउंटेबिलिटी काय, म्हणजे जी गोष्ट मोदी सरकारला गेल्या 12 वर्षामध्येच माहिती नाही आहे, अकाउंटेबिलिटी काय असते. कारण रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री राजीनामा देत नाहीत. शेतकरी आंदोलनामध्ये 500-600 शेतकरी जरी मेले तरी कृषी मंत्र्यांचा राजीनामा होत नाही. आणि आतासुद्धा धर्मेंद्र प्रधान, म्हणजे खूप चर्चा होती की अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याच्यामध्ये तरी किमान धर्मेंद्र प्रधान यांचं पद बदललं जाईल, पण तेही झालेलं नाही आहे. म्हणजे मग अकाउंटेबिलिटी नेमकी काय हे स्पष्ट नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवरती याच 2 मुद्द्यांवरती हे आंदोलन उपोषण जे आहे ते संपणार आहे. त्यामुळं आज जर समजा विरोधी पक्षातले काही खासदार जाऊन भेटले सोनम वांगचुक यांना, त्यांनी सांगितलं की आम्ही हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करू, तर आजच हे उपोषण आंदोलन जे आहे ते संपेल. आता दुसऱ्या बाजूनं हाही विचार करा की प्रत्येकच उपोषणामध्ये आपण काही असं म्हणू शकत नाही की आर या पार, म्हणजे हे मान्य झाल्याशिवाय आता त्यांनी उपोषण सोडूच नये असं आपण लोक बाहेरनं सांगू शकत नाही. सोनम वांगचुक एक लढाई लढतायत, त्यातली लढाई जी आहे ती बऱ्याच अंशी काही आपल्यासाठीची पण आहे, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. पण तरीसुद्धा हे सगळं लक्षात घेऊनही मला हा मुद्दा अजिबात लक्षात येत नाही आहे की या सगळ्यामध्ये विरोधकांनी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित करावा तर मी उपोषण सोडेन, ही अट कशी काय येऊ शकते. म्हणजे तुम्ही वेगळ्या दुसऱ्या अटी ठेवू शकता. आर या पार नसलं तरी एक सामंजस्यानं काही मधला तोडगा, मधला मार्ग निघूच शकतो. पण एकूण या चिठ्ठीचा भाव असा दिसतोय की कदाचित सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा विरोधकांच्याकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या थोड्या जास्त झालेल्या आहेत. आणि दुसरीकडं आज जेव्हा हा मोर्चा सुरू होणार होता त्याच्या आधी सकाळी अभिजित दिपकेनं मोर्चाच्या आधी देशाच्या संविधानासोबतचा एक फोटो जो आहे तो ट्विट केलेला आहे. मोर्चामध्ये जे लोक येत आहेत त्या सगळ्यांनी एकतर महात्मा गांधींचा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणावा, नाही जमलं तर संविधानाची प्रत आणावी, गुलाबाचं फूल आणावं, असं आवाहन ते कालपासून सगळ्यांना करत होतेच. आणि अजून एक धक्कादायक व्हिडिओ अभिजित दिपके यांनी आपल्याच ट्विटर हँडलवरनं सकाळी पोस्ट केलेला आहे. अ ट्रक लोडेड विथ स्टोन्स अँड अ रेकेड व्हॅन हॅव ऑलरेडी बीन प्लेस्ड ॲट जंतर मंतर. म्हणजे हा काय नेमका प्लॅन आहे की जंतर मंतरवरती दगडांनी भरलेला एक ट्रक आणि जुनी मोडतोड केलेली एक गाडी तिथं लावलेली आहे, याच्याबद्दलचा एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आहे. आपण तो व्हिडिओ आधी बघूयात. और यहाँ से उठाया भी गया यहाँ पे जो सोए थे। अभी मैं जंतर मंतर रोड पर मौजूद हूँ। अंदर आप मेरे देखेंगे ये जो रास्ता जा रहा है जंतर मंतर की तरफ जा रहा है। अभी घड़ी में 4:40 हो गए हैं, सुबह का ये टाइम है। अभी हम देख रहे हैं प्रोटेस्ट साइट पे, जो कि हमें इन्फॉर्मेशन मिली है, ये एक वैन है जो टूटी हुई है पूरी तरीके से। ऐसा लग रहा है कि इसको किसी ने तोड़ा है। आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये मोर्चे निघाले. काल मुंबईमध्ये सुद्धा फार मोठा मोर्चा निघालेला होता, ज्याला अनेक सामान्य मुंबईकर सुद्धा उपस्थित होते. आणि या सगळ्यामध्ये आंदोलन जे आहे ते पूर्णपणे शांततेनं व्हावं यासाठी सुद्धा वारंवार अपील कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं केलं जात होतं. त्यांनी चलो संसदचा नारा देताना डूज अँड डोंट्स याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यांनी काय काय गोष्टी करू नका म्हणून सांगितलेल्या होत्या. एकतर भुकेल्या पोटी आंदोलनामध्ये येऊ नका, दुपट्टा किंवा कॅप घालायला विसरू नका, कुठलाही एखादा समजा व्यक्ती चुकीच्या घोषणा देत असेल, काही गैरप्रकार करत असेल तर त्याच्यावरती गप्प बसू नका, ती गोष्ट वेळीच लक्षात आणून द्या. आणि स्वतः जे आहेत अनेक गोष्टी करायला जाऊ नका, तुम्ही दुसऱ्यांच्या सोबत सुद्धा काही या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि डोंट मिसयूज द फ्लॅग हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे पब्लिक ॲडवायझरी दिल्ली पोलिसांनी सुद्धा जारी केलेली होती. खरं तर संसद ते जंतर मंतर हे अंतर अगदी कमी आहे, म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर पण नाही आहे. मी अनेकदा दिल्लीमधली आंदोलनं बघितलेली आहेत की जेव्हा चलो संसदचा नारा असतो
तेव्हा काही प्रत्यक्ष संसदेच्या दारापर्यंत जाऊ दिलं जात नाही. एका ठराविक ठिकाणी बॅरिकेटिंग लावलं जातं. आतासुद्धा या आंदोलनाच्या दरम्यान 7-7 बॅरिकेटिंग पोलिसांनी लावलेले आहेत. प्रचंड पोलीस फौजफाटा तिथं दिसतो आहे आणि या सगळ्यातून काही काळासाठी तिथं लाठीचार्जसुद्धा दिल्ली पोलिसांनी केल्याची दृश्य आहेत. आणि म्हणून या आंदोलनाचा आज आपण हा सगळा पहिल्या दिवसभरातला एक पहिला आढावा घेतोय. आंदोलन जर समजा आज संपलं आणि सोनम वांगचुक यांच्या चिठ्ठीनुसार हे दिसते की कदाचित ते आजच संपवतील, तर त्याच्यामधल्या डिमांड्स नेमक्या काय असतील, कुठल्या गोष्टींबद्दल सरकार प्रतिसाद देणार आहे, की सरकारकडनं काही प्रतिसाद न येताच फक्त विरोधकांच्या ॲश्युरन्सवरती हे आंदोलन संपतंय, हे आपल्याला बघावं लागेल. आपण ही गोष्ट मान्य करूयात की सोनम वांगचुक यांचं उपोषण जरी संपलं तरी त्यांचा लढा संपणार नाही. कारण उपोषण म्हणजे काही करतच राहा तुम्ही, प्राण गेले तरी, अशी अपेक्षा कुठल्याही विवेकी नागरिकाची नाही आहे. फक्त ते करताना अजून काही गोष्टी आपण सरकारवरती दबाव टाकू शकलो असतो. आत्ताच जेव्हा जनमत वाढत चाललेलं आहे त्याच वेळी वेळ असते सरकारला झुकवण्याची, सरकारकडनं काहीतरी काढून घेण्याची. त्यावेळी आपण मवाळ पडलं नाही पाहिजे, इतकीच अपेक्षा आपण सगळेजण करतोय. दिवसभरामध्ये पुढं काय होतं या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. साहजिक आहे, आज दिवसभर तुमच्याही मनामध्ये जंतर मंतर हाच एक विषय असेल. त्यामुळं कमेंट्समध्ये तुम्हाला काय गोष्टी नेमक्या ऐकायला आवडतील हे कळवायला विसरू नका. तुर्तास इथं थांबूयात. पुन्हा सविस्तर विश्लेषणासह भेटूच. धन्यवाद.